नवीन बुद्धिमत्तेच्या घटकासह स्वागत आहे तुमचं आपल्या के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती। आणि आज आपल्याला एक नवीन घटक बुद्धिमत्ता या विषयासाठी शिकायचा आहे। घटक काय आहे तर घटक आहे आपल्या समोर वर्गीकरण। वर्गीकरण हा घटक आपल्याला शिकायचा आहे आजच्या या चॅप्टर मध्ये। आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत, तर वर्गीकरण कशा कशाचं वर्गीकरण पाहायचं तर वर्गीकरण बघायचं आपल्याला शब्दसंग्रहांचं वर्गीकरण, संख्यांचं वर्गीकरण आणि आकृत्यांचं वर्गीकरण। तर आपण सुरुवात करूयात शब्दसंग्रहांवरती। शब्दसंग्रह कोणते तर शब्दसंग्रह आहेत आपल्या मराठीचे शब्दसंग्रह। शब्दसंग्रह कशा स्वरूपाचे आपल्याला बुद्धिमत्तेचे मध्ये विचारले जाणार आहेत, तर त्याचा आपल्याला करायचा आहे सराव। सगळ्यांनी आता काळजीपूर्वक बघा। नवीन जर असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे लगेचच तुम्हाला व्हिडिओ आल्या आल्या नोटिफिकेशन मिळणार आहे। तर चला आपण जाऊयात। आपल्याला काय सूचना दिलेली आहे बघा। कोणतीही परीक्षा देत असताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची, सूचनेला प्राधान्य द्या, गटात न बसणारे पद ओळखा। सूचना ज्याला काळजीपूर्वक समजली उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात बरं, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या। बघा आपल्याला काय ओळखायचं आहे, गटात न बसणार म्हणजे आपल्याला इथे एक क्वेश्चन दिलेला आहे आणि यामध्ये काही शब्द दिलेले आहेत, म्हणजे हा शब्दांचा एक गट आहे की नाही, हा शब्दांचा गट आहे आणि त्या गटात कोणता शब्द बसणार नाही ते आपल्याला शोधायचं। म्हणजे थोडक्यात काय की आपण बाजारात गेलो, वेगवेगळे फळं विकत आणली, जसे की आपण सफरचंद विकत आणलं, केळी विकत आणल्या, मोसंबी विकत आणल्या। घरी आल्याच्या नंतर आपण त्यांना वेगवेगळं करतो, म्हणजे केळी, सफरचंद असं वेगवेगळं करता आलं पाहिजे आपल्याला। शब्द वेगळा ओळखता आला पाहिजे, सारखे सारखे एकत्र ठेवायचे, वेगळा असेल बाजूला काढून ठेवायचा। मम्मी आपली गहू सुद्धा निसत असताना त्यातले खडे खडे बाजूला करते, त्यातला खडा शोधायचा आहे आपल्याला। आता चला खडा शोधूयात, दगड कुठे आहेत ते शोधूयात। पहिला क्वेश्चन काय आहे काळजीपूर्वक लक्षात घ्या। पहिला शब्द दिलेला आहे झरा, दुसरा आहे ओढा, तिसरा आहे नाला आणि चौथा आहे तळे। एकदम सोपा सोपा प्रश्न घेतलेला आहे तुम्हाला। झऱ्यामध्ये काय असतं, वाहतं पाणी असतं। ओढ्यामध्ये, ओढा बघितलेला आहे का, छोटासा ओढा नदीपेक्षा लहान असतो, तो त्याला ओढा म्हणतात बऱ्याच भागांमध्ये। ओढा लक्षात घ्या शब्द। ओढा म्हणजे धरून ओढा नव्हे, तर पाण्याचा प्रवाह असतो त्याला ओढा म्हणतात, म्हणजे झऱ्यापेक्षा मोठा पण नदीपेक्षा लहान ओढा। एखादा नाला, गावाच्या जवळून सुद्धा आपल्या नाला वाहत असतो, एखादा सांडपाण्याचा नाला। तर बघा म्हणजे झरा हा वाहत्या पाण्याचा प्रवाह आहे, ओढा हा वाहत्या पाण्याचा प्रवाह आहे, नाला हा सुद्धा वाहत्या पाण्याचा प्रवाह आहे। पण तळे म्हटले किंवा तलाव म्हटलं तर पाणी एकत्र साठलेलं असतं, म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे लक्षात आला असेल। पर्याय क्रमांक 4 तळे हा वेगळा शब्द आहे। असेच शब्द शोधायचे आहेत आपल्याला, पण घाई करू नका, पुढे सुद्धा जायचंय। बघा बरं, सोपा सोपा शब्द आहे कान, नाक, पोट, डोळे। बघा बरं, कान, नाक, पोट, डोळे, म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या की डोक्यांचे काही अवयव दिलेले आहेत, जसे की कान, नाक, डोळे कुठे असतात, डोक्याच्या या भागाचे अवयव आहेत सगळे। पोट जर म्हटलं तर तो डोक्याचा भाग होऊ शकत नाही आपल्या, म्हणजे वेगळा शब्द आहे, कोणता आहे, पोट आहे। त्यानंतर पुढे बघा बरं, उद्या, पूर्वी, नंतर, पुढील वर्षी। बघा बरं, उद्या, पूर्वी, नंतर, पुढील वर्षी। लक्षात आलं असेल। काळानुसार जर विचार जर केला तर उद्या हे भविष्यकाळी शब्द आहे, पूर्वी हा जो शब्द आहे तो भूतकाळी शब्द आहे, नंतर हा शब्द भविष्यकाळी शब्द आहे, पुढील वर्षी भविष्यकाळी शब्द आहे। म्हणजे याचा अर्थ एकच शब्द आपल्याला भूतकाळी आढळला, तो म्हणजे पूर्वी। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर ठरणार आहे। म्हणजे वेगळा पर्याय कोणता तर वेगळा पर्याय आहे पूर्वी, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढे बघा बरं काय दिलेलं आहे, चंद्र, मंगळ, गुरु आणि शनी। हे नावं तुम्ही ऐकलेले असतील। बघा चंद्र तर आपण आपल्या पृथ्वीवरून चांदण्या रात्री बघू शकतो, चंद्र आपल्याला आकाशामध्ये दिसून येतो।
त्यानंतर मंगळ हे ग्रहाचं नाव आहे, गुरु हे सुद्धा ग्रहाचं नाव आहे, शनी सुद्धा ग्रहाचं नाव आहे. मग यामध्ये वेगळं कोणतं असेल तर चंद्र हे वेगळं आहे. आता चंद्र वेगळं का असेल बरं? कारण मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह आहेत, तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. बघा, मग आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाचं नाव काय आहे सांगता येईल का तुम्हाला? जर माहित असेल तर कमेंट करून सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो. तर बघा, ग्रहांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. आता इथे एक सौरमंडळ दिलेला आहे, ग्रहांची माहिती. तर यामध्ये ग्रह किती आहेत? ग्रह आहेत सध्या एकूण 8. पहिला ग्रह आहे बुध, लक्षात ठेवा हे सगळं. त्यानंतर दुसरा शुक्र, इथे सूर्य आहे बरोबर, सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे बुध. त्यानंतर शुक्र, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर मंगळ, त्यानंतर गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून. असे हे 8 ग्रह आहेत. असे ग्रह किती आहेत? 8 ग्रह आहेत. या ग्रहांची नावं लक्षात ठेवा. हे इतर ठिकाणी सुद्धा कामाला येतील तुम्हाला. कळालं? जर स्क्रीनशॉट मारायचा असेल पटकन स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. बघा, त्यानंतर पुढचे काही शब्द आहेत, ते शब्द आपण एकदा वाचून घेऊयात बरं. काय आहेत शब्द? पहिला शब्द आहे भूकंप. कधी ऐकलेला आहे हा शब्द भूकंप? हो. त्यानंतर सुनामी. काय आहे बेटा हा शब्द? सुनामी असा शब्द आहे. त्यानंतर आहे पूर, नदीला पावसाळ्यामध्ये येणारा पूर. त्यानंतर अपघात. हाही शब्द तुम्ही वारंवार ऐकत असाल बरं, अपघात. बघा, आता भूकंप म्हटलं तर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप काही माणूस घडून आणत नाही, निसर्ग घडवून आणतो, म्हणून भूकंप. सुनामी, सुनामी ज्या आहेत या समुद्रांच्या खूप मोठ्या लाटा येतात, त्यांना सुनामी म्हणतात. ते सुद्धा नैसर्गिक आहे, माणूस त्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यानंतर पूर, ज्या वेळेला पाऊस पडतो, खूप जास्त पाऊस पडतो, त्यावेळेला नद्यांना पूर येतात, हे सुद्धा नैसर्गिक आहे. म्हणजे भूकंप हा नैसर्गिक आहे. त्यानंतर सुनामी हे सुद्धा नैसर्गिक आहे. पूर हा सुद्धा नैसर्गिक आहे. पण अपघात काही नैसर्गिक होणार आहे का? नाही. तर अपघात जो आहे तो कुठेतरी मानव निर्मित गोष्टीमुळे घडतात. रोडवर माणूस निघाला, एकमेकांना धडकला, माणसाच्या चुकीमुळे अपघात घडतात. ओके नाही? म्हणून कधी कधी पाट्या लावलेल्या असतात रस्त्यावरती, नजरहटी दुर्घटना घटी. ते यासाठीच असतं की अपघात होऊ नये, त्यासाठीच. येतंय लक्षात? म्हणून अपघात हा त्यातील वेगळा शब्द आहे. आला लक्षात? बघा, त्यानंतर पुढे आता खेळ तुम्हाला आवडतात की नाही बरोबर? मग खेळावर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे आपण. बघा, सापशिडी. सापशिडी खेळ खेळलात तुम्ही? सापशिडी, कॅरम, चेस आणि कबड्डी लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना तर विशेष करून हे लगेच ओळखता आला पाहिजे. का? कारण सापशिडी आपण एका ठिकाणी बसून खेळतो, कॅरम सुद्धा बसून खेळतो, चेस सुद्धा बसून खेळतो. पण कबड्डी बसून खेळता येईल का? नाही, ती मैदानावर जाऊन खेळावी लागेल. म्हणजे हा खेळ कसा आहे? कबड्डी मैदानी खेळ आहे, मैदानी खेळ. ओके नाही? त्यालाच आपण इनडोअर आउटडोअर गेम्स असं सुद्धा म्हणतो बरोबर. यांना आपण इनडोअर गेम्स म्हणू शकतो, यांना आपण आउटडोअर गेम्स म्हणू शकतो. आउटडोअर गेम्स म्हणजे जे खेळ मैदानावर खेळले जातात त्यांना आउटडोअर गेम्स असं म्हणतात. कळालं? त्यानंतर पुढे बघा बरं, जांभळा, करडा, हिरवा, नारंगी. आता तुम्ही म्हणाल सर इथे तर सगळेच रंगांची नावं आहेत, पण थोडासा विचार करा, रंग आहेत ते कोणते आहेत? बघा बरं, जांभळा हा रंगाचं नाव, करडा हे रंगाचं नाव, हिरवा हे रंगाचं नाव आणि नारंगी हे रंगाचं नाव. चारही रंगांची नावं आहेत. पण बघा बरं, थोडासा जरी विचार केला तरी याचा कुठेतरी आपला संबंध येतो का या रंगांशी? येतो. यातील जांभळा रंग, हिरवा रंग, नारंगी रंग हे रंग तुम्हाला कुठे दिसून येतात बरं? आठवा जरा, इंद्रधनुष्यामध्ये. बरोबर, कुठे? इंद्रधनुष्यामध्ये. पण करडा हा काही रंग इंद्रधनुष्यात आढळून येत नाही. करडा हा रंग इंद्रधनुष्यात आढळून येत नाही. मग इंद्रधनुष्य किती रंगांचा बनलेला असतो? लगेच कमेंट करा आणि सांगा. बघा, जर बघायचं असेल, हा आहे इंद्रधनुष्य तुमच्या समोर. या इंद्रधनुष्यामध्ये तुम्हाला असे 7 रंग आढळून येतात.
7 रंगांपैकी पहिला रंग आहे तांबडा, दुसरा आहे नारंगी, तिसरा आहे पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. हे इंद्रधनुष्यातील 7 रंग आहेत. हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप गरजेचे आहे. येतंय लक्षात? हे लक्षात ठेवा, इंद्रधनुष्यातील रंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपण काय शिकतोय तर वेगळं शब्द आपल्याला शोधायचा आहे, गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे, बरोबर. त्यानंतर वसंत, वर्षा, शरद आणि हिवाळा. यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की हे काय आहेत, वसंत, वर्षा, शरद हे काय आहेत, मराठी ऋतू आहेत. त्यानंतर हिवाळा हा जो आहे तो हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा, तर मराठी ऋतू आहे का तो? नाही. तर वर्षा असेल, वसंत असेल, शरद असेल, ग्रीष्म असेल, शिशिर असेल, हेमंत असेल, हे जे आहेत हे काय आहेत, मराठी ऋतू आहेत. हे 6 ऋतू आहेत एकूण. यांची नावं सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा गोष्टींवर प्रश्न बनतात स्कॉलरशिपला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे बरं? इथे काय दिलेलं आहे, इस म्हणजे इसवी सन. इसवी सन 2016. सध्या इसवी सन आपण जर म्हटलं तर सध्या वर्ष कोणतं सुरू आहे, 2025. त्याला इस 2025 असं कॅलेंडरवर बघा लिहिलेलं असतं. त्यानंतर इस 1900, इस 2020 आणि इस 2000 यातील वेगळं पद शोधायचं आहे. आता मग सगळे इस इस दिलेले आहेत सर, यात वेगळं पद कसं शोधायचं? तर बघा, याही गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत की 4 वर्षानंतर आपल्याकडे लीप वर्ष येत असतं. आता लीप वर्ष म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर सुरुवातीला लीप वर्ष म्हणजे काय हे थोडंसं समजून घ्या. बघा बरं, कशाला म्हणायचं? लीप वर्ष म्हणजे असं वर्ष असतं की ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. किती दिवस असतात? 366 दिवस. आता तुम्हालाही माहिती आहे एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, पण या लीप वर्षामध्ये ना 366 दिवस असतात. आलं लक्षात? आणि कारण त्या वर्षामध्ये जो फेब्रुवारी महिना आहे ना तो 29 दिवसाचा असतो. 29 दिवसाचा फेब्रुवारी हा महिना असतो. जर तसं वाटत नसेल तर आताच 2024 मागच्या वर्षी गेलेला आहे, कॅलेंडर घरात असेल तर त्याचा फेब्रुवारी महिना काढून बघा, त्यात 29 दिवस तुम्हाला आढळून येतील. इतर वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28च दिवस असतात. आलं लक्षात? हेही लक्षात ठेवा. बघा, आणि साधारणपणानं लीप वर्ष जे आहे ना ते प्रत्येक 4 वर्षानंतर येत असतं. आता मग कोणतं वर्ष लीप वर्ष आहे आणि कोणतं वर्ष लीप वर्ष नाही हे सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. मग आता आपण या प्रश्नावरून काढूयात बरं की 2016 सर हे लीप वर्ष आहे की नाही. म्हणजे आम्ही काही कॅलेंडर काढून ठेवायचं का, कॅलेंडर काढून बघायचं का? निश्चितच नाही. जर या लीप वर्षासाठी मी काय म्हटलं तुम्हाला, लीप वर्ष साधारण 4 वर्षांनी येत असतं. 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. बघा 2016, या 2016ला एक संख्या म्हणा 2016, आणि याला काय करा, 4 ने भाग द्या. 4 ने काय करा, भाग द्या. 4 ने जर याला निशेष भाग जात असेल ना तर ते लीप वर्ष ठरतं. निशेष म्हणजे काय, बाकी काहीही नाही उरलं पाहिजे, बाकी शून्य उरणे याला निशेष भाग जाणे असं म्हणतात. या गोष्टी आपण गणितात बघणार आहोतच बरं. आता भाग देऊन बघूयात. असा भागाकार येतोय ना तुम्हाला. बघा 4 1 4, 4 5 20, इथे 4 0 0, खाली 1 राहणार आहे, 4 चौक 16, 4 चौक 16. किती उत्तर आलं? 504. बाकी किती उरली? 0 बाकी उरलेली आहे. म्हणजे दिलेलं वर्ष हे लीप वर्ष आहे. तसंच तुम्ही यालाही भाग देऊन बघू शकता. पण बघा बरं, इथे काय आलेलं आहे, 1900. जर समजा एखादं इसवी सन हे जर शतक रूपामध्ये असेल, म्हणजे त्याच्या एकक आणि दशक स्थानावर जर 00 असतील तर ते शतक वर्ष आहे. तर अशा वेळेला फक्त 4 ने भाग देऊन चालत नाही, तर याला 400 ने भाग गेला पाहिजे. 400 ने निशेष भाग गेला पाहिजे अशा इसवी सन साठी बरोबर, की ज्याच्या एकक आणि दशक ठिकाणी काय आहेत, दोन्ही 0 आहेत. बघा 400 ने भाग कसा द्यायचा, सर आम्हाला 400चा पाढा येत नाही हो, असं नका करू. बघा 0 ला 0 कट करा, 0 ला 0 कट करा, किती उरले? 19. 4च्या पाड्यामध्ये 19 येतात का? नाही.
4 चोक 16 होतात, बाकी 3 उरते. बाकी तुमची 3 उरलेली आहे आणि लीप वर्षामध्ये आपल्याला बाकी 3 उरायला नको, म्हणजे निशेष भाग गेला पाहिजे असं सांगितलेलं आहे. याला म्हणतात शेष राहणे. बाकी 3 उरले ना, बाकी राहणे म्हणजे शेष राहणे. म्हणजे हा निशेष भाग गेला का? नाही गेला. म्हणजे इसवी सन 1900 हे लीप वर्ष नाही. येतंय लक्षात? अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये विचारले जातात या शब्दसंग्रहांवरती. येतंय लक्षात? म्हणजे आपल्याला फक्त शब्द माहीत असून चालत नाही, शब्दांसोबत काही ज्ञानाचीही गरज असते आणि असंच ज्ञान जे आहे ते असं ज्ञान आपल्याला आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, मित्रमंडळींमध्ये शेअर करायचं आहे. जर समजा तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता आणि स्कॉलरशिपसाठी विशेष मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आमच्याकडून मिळणार आहे. तर भेटूयात लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाच्या फ्लोमध्ये तुम्ही नक्कीच राहायचं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.